नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता फळबागेचा विमा उतरविण्यासाठी किमान शेतजमिनीची अट पाळावी लागणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की कोकणातील फळ उत्पादक शेतकऱ्याला हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 10 गुंठे शेतजमिनीवर फळबाग असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच राज्याच्या उर्वरित भागात कुठेही फळबाग असल्यास बागेचे क्षेत्रफळ किमान 20 गुंठे हवे. तसेच राज्यात आता कुठेही फळबागेचा विमा काढण्यासाठी कमाल क्षेत्र केवळ 4 हेक्टरपर्यंत राहील. 4-2 फळझाडांनाही बाग दाखवून खोटा विमा काढून नुकसान भरपाई लाटण्याचे प्रकार होत असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. राज्यात मृग बहर 2024 हंगामाकरिता फळबाग विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळण्यासाठी यंदा 63,736 अर्ज आले होते. तपासणीअंती यातील हजारो अर्ज बोगस आढळले आहेत. कृषी विभागाच्या पथकांनी 51,000 अर्जांची तपासणी केली. तपासणीत 10,000च्या आसपास अर्जांमध्ये खोटी माहिती दिल्याचे आढळून आले आहे. तेथे बागांचा पत्ताच नव्हता. तसेच 3,500 प्रकरणांमध्ये फळबाग छोटी असतानाही ती मोठी असल्याचे दाखवून विमा काढण्याचा प्रकार झालेला आहे. तसेच 151 प्रकरणांमध्ये फळबागेचे वय कमी असतानाही ती जास्त वयाची असल्याचे भासवून विमा भरपाई मिळविण्याचा प्रयत्न झालेला आहे. आम्ही मृग बहर 2024 हंगामातील आलेल्या अर्जांपैकी 13,500हून अधिक अर्ज अपात्र ठरविले आहे.